श्री चौंडेश्वरी उद्योग समूहाचे आधारवड तथा पलूसचे ज्येष्ठ नेते माननीय श्री सूर्यकांत काका बुचडे यांचे सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन सांगलीच्या संचालकपदी फेरनिवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक समस्त हितचिंतक आणि ग्रामस्थ पलूस। शासकीय महिला बचत गट सुरू करण्यासाठी युवा सेनेचा पलूस नगर परिषदवरती महिला मोर्चा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख योजना पाटील यांच्या उपस्थितीत युवा सेनेचा पलूस नगर परिषदवरती महिला मोर्चा काढण्यात आला। NULM अंतर्गत पलूस नगर परिषद हद्दीमध्ये तत्काळ महिला बचत गट सुरू करण्यासाठी युवा सेनेच्या वतीने दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी पलूस नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांना निवेदन देऊनही मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने युवा सेनेच्या वतीने महिला मोर्चाने नगर परिषद पलूस येथे निवेदन देण्यात आले। निवेदनात पलूस नगर परिषद हद्दीमधील महिलांना खाजगी बचत गटाच्या माध्यमातून सरासरी व्याजदर 24% ते 28% असल्याने त्यांना घरखर्च व व्याजाचे हप्ते भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे। त्यात व्याजाचे हप्ते वेळेत न फेडल्याने अतिरिक्त दंडाच्या स्वरूपात जादाचे पैसे भरावे लागत असून मोठ्या प्रमाणात त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे। त्यातून अनेक संसार कुटुंबे खासगी बचत गटाच्या माध्यमातून उद्ध्वस्त होत आहेत। तरी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी महाराष्ट्र शासनाच्या NULM योजनेअंतर्गत ज्या पद्धतीने तासगाव नगर परिषद, विटा नगर परिषद, ईश्वरपूर नगर परिषद, अष्ट नगर परिषद, जत नगर परिषद यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बचत गटाच्या माध्यमातून सरासरी 7% व्याजदराने कर्ज स्वरूपामध्ये पैसे दिले जातात, त्याच पद्धतीने येत्या 8 दिवसात पलूस नगर परिषदेमध्ये बचत गटाच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरवाव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते। यावेळी युवा सेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांनी शासकीय महिला बचत गट तत्काळ सुरू करा, अन्यथा युवा सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने पलूस नगर परिषद कार्यालयाविरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या मयुरा गोंदिल, सीमा गोंदिल, आनंदी गोंदिल, सलीमा मुजावर, संगीता गायकवाड, सीमा तोडमणी, कल्पना गोंदिल, रुपाली गोंदिल, जयश्री गोंदिल, संगीता कदम, शीतल गोंदिल, विजया सुतार, युवा सेना पलूस तालुका प्रमुख मिलिंद शिंदे, शहर प्रमुख संदीप शिंदे, उमेश गोंदिल, विशाल चौगुले, अवजड वाहतूक सेनेचे नितीन शिंदे, ॲडव्होकेट सुधीर जाधव व पलूस शहरातील शेकडो महिला उपस्थित होत्या। NULM अंतर्गत शासकीय बचत गट या नगर परिषद हद्दीमध्ये चालू करावं यासाठी आम्ही 26 डिसेंबर 2023 रोजी सन्माननीय निर्मला राशीनकर मॅडम यांना निवेदन दिलं होतं। त्यांनी कोणताही पत्रव्यवहार आम्हाला न केल्याने आज या ठिकाणी आम्ही जवळजवळ 101 महिला घेऊन त्यांना एक दुसरं निवेदन दिलंय, स्मरणपत्र दिलंय की आपण या महिलांच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे जो शासकीय बचत गटाचा तो आपण तात्काळ मार्गी लावावा, तो तात्काळ सुरू करावा, अन्यथा आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागावी लागेल। युवा सेनेच्या माध्यमातून भविष्यात आम्ही जर हे बचत गट नाही चालू झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन उभा करू। एवढंच बोलतो आणि थांबतो। आज आम्ही इथं 100 महिला घेऊन आलेलो आहे। 1 तास झालं थांबलोय आम्ही इथं। ताईंना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी उद्या पत्राचे आम्हाला पूर्तता करून सांगणार आहेत। त्यांच्याकडून नाही जर झालं तर आम्ही पुढं अधिकाऱ्यांच्याकडे जाणारच आहे। खरं ह्या ज्या घर बसल्या महिला आहेत त्यांना बचत गटाच्या माध्यमातून काय तर घर बसल्या व्यवसाय काढून द्यायचा आहे आणि आज एवढी महागाई टोकाला गेलेली आहे, तर हे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना 4 रुपये हाताला मिळावं आणि त्यांनी त्यांच्या प्रपंचाला लावावं म्हणून तर ही आमची धडपड चालू आहे। त्यांनी जर आता उद्या पत्र काय देतात ह्याच्यावर राहिले, त्यांनी दिलं तर पुढे आम्ही जाणारच आहे। आणि आज आपल्या पलूस नगरीमध्ये पूर्ण खाजगी बंद होऊन हे सरकारी बचत गट झाले पाहिजेत म्हणून आम्ही इथं आलेलो आहे आणि ह्याची दखल त्यांनी घेतली पाहिजे। जर पलूसमध्ये नगर परिषदच्या ह्याच्यात दखल नाही घेतली तर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाऊन मी बचत गटाच्या माध्यमातून त्यांची दखल घ्यायला लावणार आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं बचत गट चालू करणार आहे हे आव्हान देते।